नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. मी हमीद शेख. आपल्या सगळ्यांचं भारत सत्तामध्ये खूप खूप स्वागत. देशात लोकसभेचे निकाल आलेले आहेत. राज्यातले पण निकाल अगदी स्पष्ट झालेले आहेत. भाजपचं निवडणुकीपूर्वी असलेलं वातावरण निकालानंतर पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे. एका प्रकारे भाजपची राज्यात तर वाताहत झाली म्हणायला अशी हरकत नाही आहे. काय घडलं या कारणावर राज्यभरात चर्चा सुरू आहे. असंच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मराठवाड्यातले आणि राज्यातले निकाल, लातूरचे निकाल, नेमकं काय घडलं, का लोकांनी भाजपला नाकारलं. आणि या चर्चेत माझ्यासोबत अभिजित देशमुख आहेत. अभिजित देशमुख राजकीय विश्लेषक आहेत आणि विचाराने काँग्रेसी विचार मांडणारे आहेत. त्यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे. एकूण काय घडलं, काय गणितं झाली, काय घडलं बिघडलं ज्यामुळं भाजपला राज्यात मी म्हणल्यासारखं पूर्णपणे वाताहत झाली. सर, स्वागत आहे भारत सत्तामध्ये आपलं. खूप थँक्यू. मी आपला उल्लेख राजकीय विश्लेषक असा केला, सोबतच काँग्रेसची विचाराचे पण आहात असा केला. यात काही खोटं तर मी सांगितलं नाही अजिबात. जसं मी उल्लेख केला की सर, निवडणुका सुरू होण्यापूर्वी भाजपची परिस्थिती एकदम म्हणजे फुल फॉर्ममध्ये असणारी होती. निवडणुकाच्या निकालानंतर जवळपास राज्यात तर पूर्णपणे भुईसपाट झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. कसं बघताय या सगळ्या राजकारणाकडं आणि निकालांकडं? अमितभाई, सध्या तर मी पडणाऱ्या सुंदर पावसाकडे बघतोय आणि पडणारा पाऊस हा या निकालाचा द्योतक आहे असं मी मानतो. कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि काँग्रेसचा राजकीय उन्हाळा संपला आहे आणि महाविकास आघाडी आणि काँग्रेसवरती सुंदर असा हा मतांचा पाऊस जो पडला आहे आणि ह्याच्या जागांचा जो पाऊस पडला आहे तो कुठंतरी मृगनक्षत्राचं येणं आणि ह्या निकालाचंही येणं मागे पुढे का असेना पण एकत्र पद्धतीने घडलं आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये जसं की आपण सगळेजण जाणता की महाविकास आघाडीला अतिशय भरभरून मतंही मिळालेली आहेत आणि जागाही खूप चांगल्या पद्धतीने निवडून आलेल्या आहेत. 31 जागा महाविकास आघाडीच्या, आता विशाल पाटील आल्यामुळे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की आता 31 जागा महाविकास आघाडीच्या आणि 9 आणि 7 16 आणि 1 17 जागा ह्या महायुतीच्या आलेल्या आहेत. अनेक सर्वेजमध्ये नेमकं ह्याच्या उलट टी व्हीचे सर्वे दाखवत होते. आता त्या टी व्हीच्या सर्वेजबद्दल तर शेअर बाजार आणि खालीवरी होणारे अनेक मुद्दे आता समोर यायला लागलेत की कशा पद्धतीने मॅनिप्युलेट हे सुद्धा सर्वे काही लाख कोटीचा उलाढाल त्या सर्वेंमुळे झाला असंही पुढे येत आहे. परंतु आपण जर पाहिलं साधारणतः महाराष्ट्रामध्ये तर महाविकास आघाडीला अतिशय चांगल्या जागा आता काही जणांसाठी अपेक्षित आणि काही जणांसाठी अनपेक्षित अशा ह्या भरघोस जागा महाविकास आघाडीला राज्यामध्ये लाभलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये जे राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं गेलं, पाडापाडीचं राजकारण असेल किंवा ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हाताळणं असेल, या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी परिणाम या निकालांवरती आपल्याला जाणवतो आहे. आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, शिवसेना फोडली आणि ते जे काही राजकीय चिखल एक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये केला गेला फक्त सत्ता मिळवण्याच्यासाठी, अनैसर्गिक युत्या केल्या गेल्या, ज्यांना 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे जनतेवरती आरोप केले गेले त्यांना सोबत घेतलं गेलं, त्यांना सन्मान दिला गेला, त्यांना शपथविध्या दिल्या गेल्या. आणि हे सगळं आता आपण एकनाथ शिंदेच्या बाबतीत सुद्धा पाहिलं की त्यांचा PA गायब होता मधल्या काळामध्ये, ईडीच्या रेड त्यांच्यावरती पडल्या. हे सगळं जे काही घडलं महाराष्ट्रामध्ये ते सगळं कुठंतरी लोकांना आवडलं नाही. त्याचेही परिणाम हे महाराष्ट्रामध्ये दिसले. शरद पवार साहेबांच्या बाबतीत जे केलं गेलं त्याची सहानुभूती महाराष्ट्रामध्ये होती. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे केलं गेलं त्याची सहानुभूती महाराष्ट्रामध्ये होती. म्हणजे आता खरी शिवसेना कोणाची आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत असताना सुद्धा त्याच्यापेक्षा अगदी विपरीत सिद्ध केलं गेलं. आमची सत्ता आहे, आम्ही काहीही करू शकतो, हा जो एक आविर्भाव भारतीय जनता पक्षाने, केंद्रातल्या नेत्यांनी, राज्यातल्या नेत्यांनी दाखवला आणि बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना एकनाथ शिंदेच्या गळ्यात घातली गेली आणि पवारसाहेबांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी अजित पवारांच्या गळ्यात घातली गेली. हे जे सगळं काही अनैसर्गिक केलं गेलं त्याचा नैसर्गिक न्याय कुठंतरी महाराष्ट्रातल्या जनतेने या निवडणुकीमध्ये केला असं चित्र महाराष्ट्रातल्या निकालाच्या नंतर आपल्याला दिसत आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मी आपल्याला उल्लेख केला. जे अमानुषपणे पद्धतीने ते आंदोलनं होतच असतात, लोक उपोषणाला बसतच असतात, टोकाच्या मागण्या लोक करत असतात. आपण अण्णा हजारेंचं आंदोलन मागच्या काळामध्ये पाहिलं आहे. अण्णा हजारे कोणाचंच ऐकत नव्हते, परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेब एक राजकीय सामंजस्य दाखवायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे, काही गोष्टी त्यांच्या मागण्या मान्य करायचे, काही आपल्या अडचणी त्यांना सांगायचे आणि एक सामंजस्याचा मार्ग काढून ती उपोषणं, ती आंदोलनं हाताळली जायची. परंतु शांततेत बसलेल्या आंदोलनावरती ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला गेला, आम्ही मोडून काढू शकतो ही जी भूमिका शासनाने घेतली, खरं तर कसं असतं की ज्याच्या अंगामध्ये ताकद असते ना ती वापरण्यामध्ये पराक्रम नसतो,
ती न वापरण्यामध्ये पराक्रम असतो. आवर घातला पाहिजे त्याला. नेमकं शासनाला, गृह खात्याला हे कुठंतरी जमलं नाही असं मला वाटतं. आणि तिथं ते गेलं वाशीमध्ये स्वतः मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले. तिथं त्यांना आश्वस्त केलं गेलं की आम्ही तुमच्या सगळ्या मान्य करतो. मराठा समाजाला आश्वस्त केलं गेलं. त्याच्यानंतर अधिवेशन बोलवून त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आरोप मनोज जरांगे पाटलांवरती केले गेले, SIT लावली गेली आणि अगदी एकनाथ शिंदे यांची सुद्धा भाषणं, बोलायची भाषा बदलली होती एकनाथ शिंदेची सभागृहामध्ये. हे सगळं जे काही दिसलं, ज्या पद्धतीने समोर आलं समाजाच्या समोर आलं, त्याची सुद्धा प्रतिक्रिया कुठंतरी महाराष्ट्राच्या या निकालावरती आपल्याला दिसून. सर, मराठवाड्यामध्ये तर एकूण जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा इफेक्ट पडलेला आहे निकालावर स्पष्ट दिसते. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र हा जो बेल्ट होता, इथं भाजपला आणि वातावरण पोषक आहे असं बोललं जात होतं, परंतु त्यातलेही निकाल वेगळे आले. त्याच्याकडे कसं बघताय? आता कसं आहे की लोकांना हे लक्षात येत नाही. लोकांना काय वाटलं की एकनाथ शिंदेसोबत 13 खासदार गेले, 40-50 आमदार गेले, अजितदादांसोबत 40-50 आमदार गेले. तर लोक राजकारणाचं अरिथमॅटिक समजत नाहीत. राजकारण हा गणिताचा खेळ आहे. ज्या माणसाला एक मत जास्त मिळतं बेरीज वजाबाकीमध्ये, तो माणूस निवडून येतो. तर याच्यामध्ये राजकारणामध्ये जसं आपण पाहतो तर काँग्रेसची मतं ज्या पद्धतीने शिवसेनेला ट्रान्सफर झाली मुंबईमध्ये, आणि शिवसेनेची मराठी मतं ज्या पद्धतीने काँग्रेसला ट्रान्सफर झाली किंवा राष्ट्रवादीला इतर ठिकाणी ट्रान्सफर झाली, त्याच्यामुळे एकमेकाची शक्ती आणि ताकद वाढली. आणि त्याचं कुठंतरी रिफ्लेक्शन हे निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला जाणवतं. पण लोक ह्याच्याकडे थोडंसं तेवढ्या बारकाईनं राजकीय विश्लेषणाच्या दृष्टीने किंवा वोट ट्रान्सफर कुण्या पद्धतीने कुणाकडं कुणाचं होतं आहे याच्याकडे लोक तेवढ्या बारकाईने लक्ष देत नाहीत. आणि त्याच्यामुळेही या सगळ्या गोष्टींना पुढं जावं लागतं. आणि माझं प्रामाणिक मत असं आहे की महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हा फॅक्टरच नव्हता. कुठलाच फॅक्टर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये त्या प्रमाणात राष्ट्रीय पातळीवरतीचा प्रभावी नव्हता. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढली गेली. जी निवडणूक लातूरमध्ये होती ती निवडणूक बीडमध्ये नव्हती, ती निवडणूक औरंगाबादमध्ये नव्हती किंवा संभाजीनगरमध्ये नव्हती, किंवा ती निवडणूक परभणीमध्ये नव्हती, किंवा तीच निवडणूक शेजारी हिंगोलीमध्ये नव्हती. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने निवडणुका लढल्या गेल्या. स्थानिक मुद्दे, स्थानिक परिस्थिती ही प्रत्येक मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावी ठरली. आणि ज्या नेत्यांचा, जसं आपण मोहिते पाटलांचा परिणाम पाहिला, मोहिते पाटलांनी फक्त रणजित निंबाळकर जे माजी खासदार होते त्यांना तिकीट देऊ नका एवढी त्यांची मागणी होती, परंतु ह्यांनी ती ऐकली नाही. मोहिते पाटील बाहेर पडले. त्याचा परिणाम सोलापूर लोकसभेवरती झाला, त्याचा परिणाम बारामती लोकसभेवरती झाला आणि माढा लोकसभेवरती तर झालाच झाला. मोहिते पाटील स्वतःच उभे राहिले. म्हणजे असे जे छोटे छोटे स्थानिकचे मुद्दे जिथल्या तिथं जे काम करून गेले, त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये दिसला. आता आपण वर्षा गायकवाडांचं उदाहरण घ्या. ओपनच्या मतदारसंघातनं आरक्षणाची उमेदवार निवडून आला. आपल्याला माहिती आहे की SC कॅटेगरीमधनं वर्षा गायकवाड उभा राहिला, पण त्या ओपनमधनं निवडून आल्या. हा सुद्धा फरक आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाणवतो. मराठी मतदार असेल, त्याला मिळालेली काँग्रेसच्या मतदाराची साथ असेल, धर्मनिरपेक्ष जे काँग्रेसकडचं मतदान आहे, त्याचा परिणाम आपल्याला निकालावरती वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिसतो. सांगलीचं सहानुभूतीवर निवडणूक झाली, पूर्णपणे विशाल पाटलांच्या बाजूने सहानुभूती झाली. नांदेडची निवडणूक अशोक चव्हाण साहेबांवरच्या रागावरती निवडणूक झाली. लातूरची निवडणूक उमेदवाराच्या बद्दलच्या सकारात्मकतेतनं झाली. म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणची महाराष्ट्रातली निवडणूक त्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढली गेली. बारामतीची निवडणूक सहानुभूतीवरती झाली. शरद पवारांचं कर्तृत्व तर आहेच, परंतु ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागलं गेलं त्याचा कुठंतरी, त्या सहानुभूतीचा परिणाम कुठंतरी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानावरती घडला. कोल्हापूरची निवडणूक साक्षात शाहू महाराजच उभे होते, अस्मितेवरती झाली. प्रत्येक ठिकाणची निवडणुकी वेगवेगळ्या पद्धतीने लढवली गेली आणि त्याचे परिणाम आपल्याला महाराष्ट्रावरती दिसतात. सगळ्या मतदारसंघाचा उल्लेख झाला. आपला शेजारचा जो बीड जिल्हा आहे, बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि सत्ता तो पराभव होता. मतदानापूर्वी किंवा मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं माध्यमातून वगैरे बातम्या होत्या. त्या निकालाकडे कसं बघताय? नाही, आता मतदानाच्या दिवशीचे जे प्रकार घडले ते आता सगळ्यांच्या समोर आहेत, ते काही लपलेले नाही. आणि आम्ही सुद्धा खाजगीत जेव्हा माहिती घेतो तर ते सत्य आहे असं समोर आलेलं आहे. खरं तर लोकशाहीला हानिकारक आहे. अगोदरपासूनच बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा बिहार म्हणून बदनाम होता. ती कुठंतरी मधल्या काळामध्ये थोडीशी सुधारणा त्या वातावरणामध्ये होत होती. तिला आता परत एकदा हो आम्ही महाराष्ट्रातले बिहारच आहोत अशा पद्धतीचं सिद्ध करण्याचं दुर्दैवाने जे प्रकार समोर आलेला आहे तो त्या ठिकाणी आला आहे आपल्याला असं म्हणावं लागेल. मुळामध्ये काय होतं की जेव्हा ही बीड जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक लागलीच तेव्हा माझ्यासारख्या
व्यक्तीसमय, आता तुम्ही राजकीय विश्लेषक वगैरे म्हणता, मी स्वतःला राजकारणाचा विद्यार्थी मानतो. मला वैयक्तिक असं वाटत होतं की त्यावेळेस पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाकडनं जी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला किंवा त्यांना जे लढायला भारतीय जनता पक्षाने लावलं, तो निर्णयच मला असं वाटतं की चुकीचा आहे. प्रीतम मुंडे या लोकप्रिय खासदार होत्या, त्यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्याचं काहीच कारण नव्हतं. त्याच्यानंतर आदरणीय गोपीनाथ मुंडे यांची जी स्वतःची जी हक्काची परळी विधानसभेची जागा होती, तिच्यावरचा दावा ह्या तुमच्या लोकसभेची उमेदवारी तुम्ही स्वीकारल्यामुळे सुटला. कधीच कुणीही माणूस आपली अस्मिता सोडत नसतो, आणि परळीची विधानसभेची निवडणूक ही गोपीनाथ मुंडे साहेबांची अस्मिता आहे, आणि ती अस्मिता ही पंकजा मुंडे यांनी परत एकदा लढवायला पाहिजे होती असं माझ्यासारख्या व्यक्तीला वैयक्तिक वाटतं. परंतु त्यांनी ती लोकसभेची निवडणूक स्वीकारली, निवडणूक लागली. तत्पूर्वी जे काही मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे जे वातावरण निर्माण झालेलं होतं, त्या वातावरणाचा सर्वाधिक परिणाम होणारा जिल्हा म्हणजे बीड होता. याचं कारण असं होतं की मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या संपूर्ण या आंदोलनाच्या दरम्यान जे मराठवाड्यामध्ये सुद्धा समर्थन मिळत होतं, ते बीड जिल्ह्यातनं सर्वाधिक होतं. आणि निश्चितपणाने त्या सर्वाधिक समर्थनाचा परिणाम किंवा त्याचं रिफ्लेक्शन हे कुठंतरी या निवडणुकीवरती दिसणारच होतं. आणि त्याच्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा निवडणुका परभणी आणि बीडमध्ये दुर्दैवाने लढल्या गेल्या. त्याचं चित्र एक तसं उभं केलं गेलं, आणि मग त्याचे परिणाम जे दिसायचे ते दिसले गेले. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेही त्यांनी स्मार्ट खेळलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय हुशारीने उमेदवारी निवडली. त्यांच्याकडे विनायक मेटेजींच्या पत्नीचा एक पर्याय होता, आणि सोनवणेजींचा एक, बजरंग सोनवणेचा एक पर्याय होता. त्याच्यामध्ये त्यांनी थोडेसे आक्रमक, थोडेसे ठामपणे, खंबीरपणे लढू शकणारे, जे बीड जिल्ह्याला लागतंय, जसा उमेदवार लागतो तसा उमेदवार हा चाणाक्ष आहेत. जयंत पाटील साहेबही चाणाक्ष आहेत, शरद पवार साहेब तर त्यांचे गुरु आहेत, चाणाक्षाचे त्यांचेही गुरु आहेत ते. त्याच्यामुळे त्यांनी उमेदवार निवडीमध्ये अतिशय हुशारी दाखवली, आणि खमक्या उमेदवार ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो तसा उमेदवार त्यांनी बजरंग सोनवणे यांच्या रूपाने दिला. आणि ह्यांचा निवडणुकीदरम्यानची भाषणंही बरीचशी चुकली. म्हणजे एक प्रकारे थोडंसं मराठा समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासारखं वक्तव्य, किंवा मनोज जरांगे पाटील यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासारखी काही वक्तव्यसुद्धा त्यांच्याकडनं घडली. थोडी राजकीय मॅच्युरिटी कमी पडली असं मी म्हणतो. अशी परिस्थिती प्रत्येक निवडणुकीमध्ये कुठल्या ना कुठल्या मतदारसंघात उभीच राहत असते. तिला अतिशय राजकीय प्रगल्भतेने तिला हाताळायचं असतं. त्याच्यामध्ये वाहून जाऊन किंवा त्याचा परिणाम आपल्यावरती होऊन देऊन वक्तव्य करण्याची आवश्यकता नसते. परंतु दुर्दैवाने तशी वक्तव्य घडली, आणि बजरंग बाप्पा सोनवणे सुद्धा अतिशय सक्षमपणे लढले. त्यांना क्षीरसागर यांनी अतिशय उत्तम प्रकारे साथ दिली, आणि बजरंग सोनवणे तर म्हणाले निवडून आल्यानंतर की मला अनेकांची साथ लाभली. आता त्यांना मधून कुणी साथ दिली हे देणाऱ्याला माहिती आणि करून घेणाऱ्याला माहिती आहे. तर तसे अनेक छुपे हात त्यांना कदाचित सहकार्य करण्यासाठी पुढे आले असतील. पंकजा मुंडे असतील किंवा प्रीतम मुंडे असतील, आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा एकूणच जो वारसा त्या दोघींकडे आहे तो संपावा अशी अंतर्गत इच्छा कुणाची होती याचा सुद्धा शोध या निवडणुकीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या लोकांनी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. परंतु एका अतिशय शून्यातनं विश्व निर्माण केलेल्या गोपीनाथ मुंडे साहेबांसारख्या नेत्याच्या कुटुंबाच्या म्हणजे आता निवडणुकीमध्ये सलग दुसरा हा पराभव त्यांच्या वारसाचा व्हावा हे थोडंसं नाही म्हणलं तरी क्लेशदायक आहे. थोडंसं म्हणजे मला असं वाटतं की ते घडायला नको होतं. थोडंसं निवडणूक व्यवस्थित हाताळली असती तर कदाचित त्यांच्या बाजूने परिणाम आला असता. परंतु प्रचारात ती जसं आपल्याला म्हणालो की केलेले वक्तव्य असतील, ज्या पद्धतीने निवडणूक हाताळली गेली ती असेल, आणि मराठा समाजाला कुठंतरी म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन राजकारण केलं पाहिजे. असं एकीकडे ओढून राजकारण होत नसतं, आणि तो समतोल राजकीय राखण्याची जबाबदारी नेत्यांचीच असते. समाजाला दिशा देण्याची जबाबदारी नेत्यांचीच असते. ती थोडंसं नाजूक पद्धतीने हाताळायला पाहिजे होतं असं मला वैयक्तिक. सर, आता आपण लातूरबद्दल बोलूया. लातूरमध्ये 2019ला भाजपचे जे उमेदवार होते सुधाकर श्रंगारे, तब्बल 2,80,000पेक्षा अधिक मताधिक्याने ते निवडून आले होते. बिफोर इलेक्शन किंवा इलेक्शन सुरू होण्याचा पुढचा पहिला जो फेज होता तर काँग्रेसकडे उमेदवार कुणीतपतच्या चर्चा होत्या. काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता किंवा भाजपचं तिकीट म्हणजे फायनल तिकीट अशी एक धारणा होती. त्या मतदारसंघामध्ये भाजपला 60,000पेक्षा अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला. आपण जे उल्लेख केला मराठा फॅक्टर असेल, मुस्लिम वोटिंग असेल किंवा दलितांचं वोटिंग असेल किंवा त्यांना मिळालेली लिंगायत वोटिंगची साथ असेल, हे सगळे मुद्दे आपण ग्राह्यच धरूया. परंतु भाजपकडनं म्हणावी तितकी प्रभावी यंत्रणा लागली का किंवा भाजपनं त्या पद्धतीनं काम केलं का असं तुम्हाला वाटतंय का? भाजप मन लावून लढली ना, प्रश्नच नाही. म्हणजे 2,80,000 मतांनी ज्यांच्याकडे खासदार आहे निवडून आलेला, कुणाला वाटेल की आपला सध्या विद्यमान खासदार पडावा किंवा आपल्याकडे असलेली जागा आपल्या हातातून जावी असं कुणालाच वाटत नाही. आणि खास करून केंद्रामध्ये परत एकदा मोदींना पंतप्रधान करायचं आहे.
ही जी काही इच्छा असते प्रत्येक कार्यकर्त्याच्या नेत्याच्या मनामध्ये, त्याच्यामुळे तो जीव तोडून लढतो. त्यांच्या लढण्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. भारतीय जनता पक्ष मन लावून लढली नाही असं का वातावरण निर्माण केलं चाललंय मला कल्पना नाही. परंतु माझं प्रामाणिक मत आहे, भारतीय जनता पक्षाने पराकोटीचे प्रयत्न केले, मन लावून लढले. आता त्यांच्या त्या प्रयत्नाला, त्यांच्या त्या मन लावून लढल्याला यश आलं नाही हा भाग अलहिदा. मतदारांनी त्यांना तसा प्रतिसाद दिला नाही, तो का दिला नाही याचं अवलोकन थोडंसं त्यांनी करायला हरकत नाही असं मला वाटतं. परंतु आपण उमेदवारीबद्दल बोललात की लातूरमध्ये काँग्रेस पक्षाकडे उमेदवारच सापडत नाही अशी परिस्थिती होती. हे त्यांना वाटतं ज्यांना राजकारणाचा नाद आहे, पण ज्यांना राजकारण कळतं त्यांना माहिती होतं की आपल्याकडे उमेदवार आहे. म्हणजे दोन प्रकारचे लोक असतात. एक असतं राजकारणाची आवड असणारे लोक, ज्याला आपण राजकारणाचा नाद आहे असं म्हणतो, आणि एक असतं की ज्यांना राजकारण कळतं. कळणाऱ्या लोकांना सगळं माहीत असतं की काय चाललंय काय नाही चाललंय, वस्तुस्थितीजन्य माहीत असतं. तर आवडणारा असणारे लोक चर्चा करतात, त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते तर्क लावतात. त्यांना असं वाटतं की असं आहे, त्यांना वाटतं की तसं आहे. तसं वस्तुस्थिती नसते. आता जे काँग्रेस पक्षाने उमेदवार दिले, खरं तर काँग्रेस पक्षाने उमेदवारी देण्यामध्येच 50%च्या वर निवडणूक जिंकली होती. एक अतिशय चांगला उच्च विद्या विभूषित उमेदवार आणि चांगली पार्श्वभूमी असलेला उमेदवार, ज्याच्याबद्दल सकारात्मकता तयार होईल असा उमेदवार, असा एक चांगला उमेदवार काँग्रेस पक्षाने डॉक्टर काळगे यांच्या रूपाने दिला. हे मी म्हणण्याची गरज नाही. डॉक्टर काळगेंना ज्या दिवशीपासून उमेदवारी त्यांची जाहीर झाली त्या दिवशीपासून जी एक सकारात्मकता या मतदारसंघामध्ये जाणवली, ज्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांना लोकांनी दिला, ज्या उत्स्फूर्तपणे लोकांनी त्यांचं स्वागत केलं, त्याच्यावरून हे सिद्ध होतं की त्यांच्या उमेदवारीबद्दल एक सकारात्मकता तयार झाली होती. आणि लातूरची जागा जिंकणं हे फक्त हा विजय नाही आहे, हा भीमपराक्रम आहे. कारण 2,80,000 मतांनी पडलेली जागा परत 61,000 मतांनी निवडून आणणं म्हणजे जवळपास 290 आणि 60चं जर आपण गणित घातलं तर 3.5 लाख मतं परत आपल्या पदरात पाडून घेणं किंवा परत आपल्या बाजूने वळवणं, हा खरं तर भीमपराक्रम आहे. हे ऐतिहासिक क्षण आहे. म्हणजे लातूर लोकसभा मतदारसंघाच्याच बाबतीत नाही, कुठल्याही लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर ऐतिहासिक क्षण आहे की इतका मोठा फरक स्वतःच्या पदरात स्वतःच्या बाजूने पाडून घेणं ही खरं तर जादू आहे, ही एक किमया आहे. आणि ईश्वराच्या कृपेनं ती सत्य घडली. आपल्याला जसं म्हणालो, उमेदवारीमध्येच सगळी समीकरणं ही जुळून आली होती आणि त्या जुळून आलेल्या समीकरणाचा परिणाम हा आपल्याला निकालामध्ये दिसला. फक्त आपण ज्या काही म्हणजे आपण लिंगायत समाजाचा उल्लेख केला, आपण दलित समाजाचा उल्लेख केला, आपण मराठा आंदोलनाचा उल्लेख केला, आपण मुस्लिम समाजाचा उल्लेख केला, हे तर सगळं घडलंच. परंतु त्याच्याशिवाय सुशिक्षित जे लातूर लोकसभा मतदारसंघाचा जो सुशिक्षित वर्ग होता, उच्च विद्या विभूषित जो वर्ग होता, जो प्रोफेशनल क्लास ज्याला आपण म्हणतो, व्यावसायिक जो वर्ग होता, त्याला सगळ्याला वाटलं की कुठंतरी आमचा एक प्रतिनिधी या माध्यमातून लोकसभेत जातोय, आमचं रिप्रेझेंटेशन या माध्यमातून लोकसभेत होत आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्येही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये एक सकारात्मकता आपल्याला जाणवली. आणि डॉक्टर म्हणजे फक्त MBBS वगैरे झालेले डॉक्टर असं नसतं, ती एक मेडिकल फटर्निटी असते. त्याच्यामध्ये डॉक्टर्स असतात, त्याच्यामध्ये नर्सिंगचा स्टाफ असतो, त्याच्यामध्ये मेडिकल शॉपकीपर असतात, त्याच्यामध्ये हाऊसकीपिंगचा स्टाफ असतो. एक मोठा त्यांचा एक परिवार आहे, कुणबा आहे तो, ज्याला वैद्यकीय कुणबा आपण असं म्हणू शकतो की एक मेडिकल फटर्निटी. आता ही सगळी मंडळी अतिशय सकारात्मकरित्या डॉक्टर काळगे यांच्या प्रचारामध्ये हिरिरीने सहभागी झाली आणि सगळ्या व्यावसायिकांनी खूप मोठ्या प्रमाणात काळगेंना साथ दिली. आता आपण लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये पहा, 13,500ची उणीव भरून काढून 30,000 मतांनी हा शहर विधानसभा मतदारसंघ प्लस झाला आहे. आता शहर विधानसभा मतदारसंघामध्ये व्यावसायिक असं हे शहर आहे, याचा अर्थच असा होतो की सगळ्या व्यावसायिक लोकांनी सुद्धा डॉक्टर शिवाजी काळगे यांना या मतदारसंघामध्ये साथ दिली. आपल्याकडनं एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला की निलंगा विधानसभा मतदारसंघातनं जी ही उमेदवारी दिली गेली त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला निवडणुकीच्या निकालामध्ये दिसतो. निलंगा विधानसभा मतदारसंघ हे काळगेंचं माहेर आहे आणि लातूर विधानसभा मतदारसंघ हे काळगेंचं सासर आहे. आणि ह्या 2 विधानसभा मतदारसंघात सुद्धा त्यांना 50,000चं मताधिक्य. निलंगा विधानसभा मतदारसंघांनी तर 55,000 मतं जे मायनस होते ते दुरुस्त करून 21,000 मताची लीड दिली. लातूर मतदारसंघांनी 13,500 मतांची दुरुस्ती करून 29,000 मताची त्यांना लीड दिली. म्हणजे सासर आणि माहेर दोन्हीकडनंही भरभरून प्रेम मिळण्याचं भाग्य हे आपल्या या नवनिर्वाचित, ज्याला आता लोक असं सासर माहेर म्हणले की नववधू वगैरे म्हटलं जातं, तसं आपल्या ह्या नवनिर्वाचित खासदाराला दोन्हीकडने भरभरून प्रेम मिळालं मतदानाच्या रूपाने आणि हा विजय आज आपल्यासमोर आहे. काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे एवढी एकजूट, ज्या पद्धतीने अमित देशमुख साहेबांनी निवडणुकीचं संचलन केलं, ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवली, कुठंही टेम्पो जाऊ दिला नाही.
बऱ्याचदा निवडणुकीमध्ये आपण अनुभवतो की सुरुवात चांगली होते, कुठंतरी मध्ये टेम्पो बसतो किंवा शेवटी तरी माणसं गळाटून जातात. असं कुठंही त्यांनी संपूर्ण निवडणुकीतल्या 1.5 महिन्याच्या प्रचारामध्ये घडू दिलं नाही. काँग्रेस पक्षाची उमेदवारी कधी नाही ते 1.5 महिना आधी घोषित झाली होती. नाहीतर घोषित होत काँग्रेस पक्षाकडनं किती उशीर होतो परंपरेप्रमाणे हे सगळ्यांना माहिती आहे, ते काही लपलेलं नाही. परंतु हे अपवाद होता आणि तेवढा 1.5 महिना टेम्पो लोकसभा मतदारसंघासारख्या व्यापक मतदारसंघामध्ये व्यवस्थित सांभाळून ठेवणं, त्याचं बेरिंग सांभाळणं, कुठेही ढिल्लं न पडू देणं, ही कला अमित देशमुख साहेबांनी या निवडणुकीमध्ये दाखवली. प्रचंड मोठा त्यांना निवडणुका हाताळण्याचा अनुभव आहे. त्या 1999 पासून निवडणुका हाताळतात. लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, कारखान्याच्या निवडणुका, म्हणजे त्यांच्या एकूण पर्सनॅलिटीवरून असं वाटत नाही की त्यांच्या पाठीशी एवढा मोठा राजकीय अनुभव असेल. आपण अजूनही त्यांना तरुण वगैरे ते स्मार्ट दिसतात, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की कदाचित त्यांच्याकडे तेवढा अनुभव नसेल. परंतु आजच्या लातूरच्या परिप्रेक्षामध्ये जे राजकारणी आपण पाहतो त्याच्यामध्ये सर्वाधिक अनुभव जर कुणाकडे असेल निवडणूक हाताळण्याचा तर तो अमित देशमुख साहेबांकडे आहे. आणि त्याचं रिफ्लेक्शन ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचार यंत्रणा राबवण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसलं. सगळ्यांनी त्यांना साथ दिली, काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि त्याचा रिझल्ट हे 61,000 मतांनी लातूरमधून डॉक्टर काळगे निवडून येण्यामध्ये झालं. सर, एक व्यक्तिगत प्रश्न आहे, उत्तर द्यायचं तुमचं स्वातंत्र्य असणार आहे. आता अमित देशमुख यांचा उल्लेख झाला. अमित देशमुखांवर विरोधक नेहमी टीका करत असतात की अमित देशमुख फक्त विलासराव देशमुख यांचा वारशावर राजकारण करतात किंवा सहानुभूतीवर राजकारण करतात. तर हा निकाल त्या टीकेला उत्तर आहे असं वाटतं का, किंवा ती मुळात त्या टीकेत तुम्हाला तथ्य वाटतं का? नाही, आम्ही टीकेला कधी उत्तर दिलंच नाही आतापर्यंत. टीका म्हणजे काय असते की त्या एका विशिष्ट व्यक्तीचं एक मत असतं, त्याच्या मते ते तसं असतं आणि तो व्यक्त करत असतो असं आम्ही मानतो. त्याच्यामुळे टीकेला आजपर्यंत उत्तर आम्ही कधी दिलेलंच नाही आणि आताही आम्ही काही उत्तर देण्याचं कारण नाही. मतदारांनी स्वतःच त्या गोष्टीला उत्तर दिलं आहे की नेमकं खरं काय आहे हे मतदारांनी या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं. निवडणुका असतात, कधी यश येतं कधी अपयश येतं. आपण आपल्या परीनं 100% पूर्ण प्रयत्न करायचे असतात. आत्तापर्यंत त्यांची जर राजकीय कारकीर्द पाहिली तरी स्वतःला कर्तृत्वाने सिद्ध केलेलं आहे. ते साहेबांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या घरी जन्मले, त्यांच्या पोटी जन्मले, हे तर सत्य आहे, त्याला कोण नाकारण्याचं काही कारण आहे का? आणि त्यामुळं त्यांच्याकडे तो राजकीय वारसा आला, यालाही आपण नाकारण्याचं कारण नाही. आपण अनेक राजकीय नेत्यांचे मुलं पाहतो, मुली पाहतो, राजकीय वारसदार पाहतो, त्यांना पहा, त्यांची कारकीर्द पहा, त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास पहा, आणि अमित देशमुख साहेबांना पहा, त्यांची कारकीर्द पहा, त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास पहा. त्यांनी वेळोवेळी क्षणाक्षणाला पावलोपावली स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. अगदी कारखाना काढण्यापासून, साखर कारखाना ज्यावेळेस त्यांनी आता याचं नाव विलास झालं पण त्यावेळेस विकास सहकारी कारखाना, तो काढतानाही त्यांना सहज मांजरामध्ये संचालक होता आलं असतं ना, आवश्यकता नव्हती. परंतु त्यांनी स्वतःचा कारखाना काढला, संस्थापक अध्यक्ष आहेत त्या कारखान्याचे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला. त्यात कधी जास्तीत जास्त त्यांना यशच आलं आहे, कधी कधी जे छोटं मोठं अपयश आलं ते तर सगळ्यांच्याच राजकीय प्रवासामध्ये येत असतं. स्वतःच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना कधीही अपयश आलेलं नाही. ते सगळ्या निवडणुका जेवढ्या लढले तेवढा स्वतः ते जिंकले, स्वतःला त्यांना कधीही अपयश आलेलं नाही. लोकांच्या विश्वासाची त्यांनी कधी प्रतारणा केली नाही. आपण पाहतो की आपण एखाद्या उमेदवाराला मतदान देऊन आपला नेता बनवतो, त्याला निवडून आणतो, परंतु आपण केलेल्या मतदानाला कुठंतरी कमीपणा यावा किंवा लोकांकडनं काहीतरी चुकीचं आपल्या नेत्याबद्दल ऐकण्यात यावं, त्याचा अपमान व्हावा, असं कधीही त्यांच्या बाबतीत कुठल्याही संस्था असतील किंवा त्यांच्या आमदारकीची सुद्धा कारकीर्द असेल किंवा मंत्रिपदाची त्यांची कारकीर्द असेल, कधीही त्यांनी घडवू दिलं नाही. अतिशय लातूरच्या मानसिकतेला, लातूरच्या मतदाराच्या सामाजिक मानसिकतेला सांभाळणारं, शोभेल असं वर्तन वक्तव्य करताना सुद्धा ते किती सांभाळून वक्तव्य करतात ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यांनी जपण्याचा प्रयत्न आयुष्यभर केला आहे आणि आता ते एका ह्याच्यातनं बाहेर पडलेत असं झालं. म्हणजे अशोक चव्हाण साहेबांच्या भारतीय जनता पक्षात जाण्याच्या नंतर आता त्यांना मराठवाड्याचं नेतृत्व त्यांच्याकडे चालत आलं. 3 लोकसभेच्या जागा काँग्रेस लढली, तिन्ही ठिकाणी त्यांच्यावरती जबाबदारी ते जाऊन आले आणि 100% निकाल दिला. 3 पैकी 3 जागा निवडून आल्या. त्याच्यामुळे आता तर त्यांच्या राजकीय गरुड भरारीला नवीन पंख फुटलेत, नवीन बळ त्यांना आता मिळालेलं आहे. आता इथून पुढे त्यांची राजकीय कारकीर्द हे राज्याच्या नेतृत्वाकडं आता खऱ्या अर्थाने चाललं आहे असं समजूया आपण. ते राज्याचे नेते व्हावेत किंवा आहेत असं अनेक जण म्हणायचे, परंतु तसा प्रवास घडत नव्हता. पण तो प्रवाससुद्धा आता या सगळ्या घडामोडीच्या नंतर आता त्यांचा घडतो आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे साहेबांचा राजकीय वारसा असा इथपर्यंत तर तो आहेच, ईश्वराने दिला आहे, त्याला तुम्ही कसे नाकारणार. परंतु ईश्वराने जे दिलं आहे त्याच्याशी न्याय करण्याची
क्षमता आणि ती वृत्ती, ती इच्छा ही तुमची असली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये ती निश्चित मला नेहमीच दिसते की मला या गोष्टीशी मला न्याय करायचा आणि ते करतील, करतही आले तरी पुढेही करतील. माझ्या मनात काही ह्याच्याबद्दल शंका नाही. सर, आता थोडं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माझा एक प्रश्न असणार आहे. मी पुन्हा येईन इथपर्यंत सुरू झालेला त्यांचा प्रवास मला मोकळापर्यंत पोहोचलेला आहे. सोशल मीडियावर तमाम मीम्स व्हायरल होत आहेत या सगळ्या बाबतीत. तुम्ही कसं बघताय, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपचा पराभव झाला असं मोठ्या प्रमाणात बोललं जाते, नेमकं काय तुम्हाला काय वाटतं, कसं बघताय या सगळं? नाही, निश्चित मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाच्या या पराभवाला देवेंद्र फडणवीस स्वतः कारणीभूत आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हाताळलं, मराठा आरक्षणाचं आंदोलन हाताळलं, त्याच्यामध्ये प्रत्येकाला, अगदी आता समजा मी मराठा आहे, परंतु मी मराठा, आता आपण मुस्लिम आहात, अमोल इंगळेची दलित आहेत, आपण सुद्धा जर थोडंसं स्वतःला बाजूला ठेवून अगदी तटस्थ म्हणून जरी पाहिलं तर आपल्याला जाणवतं की त्यांनी अन्यायकारक पद्धतीने मराठा समाजाचं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हाताळलं. मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले, त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसीचे लोक आंदोलनाला बसले होते. आता मी जर राज्यकर्ता आहे, मी जर एका पक्षाचा या राज्याचा प्रमुख आहे, तर माझं काम आहे की दोघांकडेही जाणं, दोघांशी संवाद साधणं, दोघांनाही विनंती करणं. परंतु आपण तर पूर्ण त्या प्रवासात जर पाहिलं असेल, ते ओबीसीच्या आंदोलनाला 3 वेळेस गेले आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनात एकदाही आले नाहीत. असा दुजाभाव कुणी राज्यकर्त्यांनी करू नये. दोघांकडे जावं, दोघांनाही आश्वस्त करावं, जे काही तुमच्याच्यानं शक्य असेल ते त्या दोघांसाठी करावं. शेवटी कायद्याच्या चौकटीत जे बसणार आहे तेच कुणालाही मिळणार आहे. हा देश काही कुणाच्या मर्जीने चालणार नाही. कायद्याची चौकट आहे, त्या चौकटीत जे काही संविधानाने आपल्याला दिलेलं आहे त्याच्या चौकटीत राहूनच आपल्याला सगळं मिळणार आहे. परंतु हा दुजाभाव जो त्यांनी स्वार्थापोटी केला, त्यांना असं वाटलं की ओबीसी हा भाजपचा मतदार आहे तर त्यांना मी खुश ठेवलं पाहिजे, त्यांना मी त्यांचं समाधान केलं पाहिजे, मराठ्यांचं करण्याची गरज नाही. हा जो त्यांचा दुजाभाव जो त्यांनी मराठा समाजाशी केला, त्याचं उत्तर मराठा समाजाने या मतदानाच्या रूपाने दिलं आहे असं मला वाटतं. देवेंद्र फडणवीस यांचं गणित चुकलं आणि पर्यायाने भाजपचंही गणित चुकलं. मी फेसबुकला एक लेख लिहिला होता, ह्यांचं गणित या ठिकाणी चुकलं की फक्त ओबीसीचं मतदान तो गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळापासून 1995 पासून भाजपच्या पाठीशी आहे आणि तो प्रवास त्यांचा 2009 पर्यंत चालला. पण 2014ची ज्यावेळेस निवडणूक झाली, म्हणजे 4 निवडणुकामध्ये हा प्रवास होता की ओबीसी त्यांच्यासोबतच होता, पण मराठा समाज कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बाजूने असायचा. पण 2014ला पहिल्यांदा हिंदुत्व आणि नरेंद्र मोदी यांची प्रतिमा याच्यामुळे मराठा समाज भाजपकडे आकर्षित झाला आणि त्याचा परिणाम स्वरूप पहिल्यांदा 2014ला भाजपला भरभरून जागा राज्यामध्ये मिळाल्या. म्हणजे ओबीसीचं मतदान आणि प्लस मराठा समाजाचं मतदान या गोष्टीचा फायदा भाजपला झाला. तोच फायदा 2019ला झाला आणि हे लक्षात घेतलं गेलं नाही. आपण बऱ्याचदा राजकारण्यानं खूप हुशार वगैरे समजतो, पण वस्तुस्थिती अशी असते कधी कधी की आपल्याला हेही जाणवतं की ह्यांचं गणित चुकत आहेत. आणि तेच नेमकं गणित देवेंद्र फडणवीस यांचं याच्यामध्ये चुकलं. मला तर राजकीय विषयापेक्षा हे खूप अमानुष वाटलं. मला खरं तर असं वाटतं की हा विषय राजकीयपेक्षा सुद्धा जास्त माणुसकीचा आहे. असा अमानुष कुणाशी कसं वागू शकतं? 2 वेगवेगळे समाज आहेत, एका समाजाला असा संदेश, दुसऱ्या समाजाला तसा संदेश, आणि तो फक्त राजकीय स्वार्थासाठी. हे जे देवेंद्र फडणवीस यांनी त्या सगळ्या विषयाची हाताळणी केली त्याचा परिणाम स्वरूप हे सगळं मला दिसतंय. आणि ते आता मोकळे करा काय म्हणतात? त्यांना मतदारांनी आधीच मोकळे केले, त्यांनी ते फक्त आता मान्य केलं पाहिजे की मला मतदारांनी आता मोकळं केलेलं आहे आणि तो संदेश ते कुठंतरी दिल्लीला द्यायचा प्रयत्न करत आहेत. मला तरी वैयक्तिक असं वाटतं की ते कुठेतरी सहानुभूती घेण्याचा तो प्रयत्न आहे की मला मोकळं करा म्हणायचं, मग काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराच्या समोर यायचं, मग कुठंतरी आंदोलन करायचं, नाही आम्हाला तुम्हीच पाहिजेत म्हणायचं. हे जे काही आता लोकांच्या मनामध्ये जो राग आहे त्यांच्याबद्दलचा तो कमी करून आपल्याबद्दल सहानुभूती कशी निर्माण करता येईल त्याचा प्रयत्न या माध्यमातून ते धडपड त्याच्यामध्ये केविलवाना तो प्रयत्न करतात असं मला वाटतं. बाकी या भारतीय जनता पक्षाचा तो अंतर्गत विषय. देवेंद्र फडणवीस हे मेहनती राजकारणी आहेत, आपण पाहिले, कष्टाळू आहेत, वकील आहेत, बोलण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कसा शब्दछल ते मांडतात, सगळंच आपण ते पाहिलेलं आहे. त्यांच्यासारख्या राज्यकर्त्यांनी खरं तर सगळ्यांची समानतेची वागणूक देऊन सगळ्या समाजाला मी आहे, राज्यकर्ता मी आहे तर मी सगळ्यांची समानतेने वागेल असं एक विश्वास निर्माण करणारं वर्तन हे घडलं पाहिजे. परंतु ते जेव्हापासून राजकारणात आले तर मुख्य पटलावरती आलेत तेव्हापासून आपण पाहतो त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये खूप फरक असतो. ते बोलतात एक, वागतात दुसरं, आणि शब्दांनी विश्वास देऊन धोका करणारा माणूस हा सगळ्यात धोकादायक असतो. आणि ती वृत्ती कुठंतरी मला देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दिसते. त्याच्यामुळे या पराभवाला 100% तेच कारणीभूत आहेत की जर यशाचे धनी जर ते असतील, आपण सोशल मीडियामध्ये पाहतो की
की थोडं काही झालं की लगेच ते कसे चाणक्य आहेत वगैरे, आणि कसं शरद पवारांना त्यांनी हे केलं आणि तसं केलं, आणि वैयक्तिक आरोप करण्याची फार एक वाईट वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. ज्या पद्धतीने ते पवार साहेबाबद्दल असं द्वेषाने बोलतात ना, द्वेषाने बोलणं मी समजू शकतो, पण द्वेषाने बोलल्याचं कुठंतरी जाणवतं. आणि असं कुणी कुणाबद्दल बोलू नये. वैयक्तिक खालच्या पातळीची वक्तव्य करण्याची वृत्ती किंवा ती एक संस्कृती महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणली, आणि अशा पद्धतीने वैयक्तिक खालच्या पातळीची वक्तव्य करणारी बाणगुळं त्यांनी सांभाळली महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी समृद्ध राजकीय संस्कृतीचा ऱ्हास आणि हत्या ही देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर बिडळकर आपण पाहतो कोणते कोणते बाणगुळं यांनी सांभाळले, ते कशा पद्धतीची वक्तव्य करतात. देवेंद्र फडणवीस निवडणुकांच्या राजकारणापेक्षा सुद्धा महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्द बिघडवणारे आणि त्याची हत्या करणाऱ्या कारणासाठी मला असं वाटतं की त्यांचा सगळ्यात मोठा दोष हा तो आहे. सर, आता जसा सामाजिक सौहार्दाचा मुद्दा आला तर भाजपकडनं या निवडणुकीमध्ये काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली की काँग्रेसनं जातीपातीचं राजकारण केलं. विशेषतः लातूरमध्ये आपण बघतो की जातीपातीचं राजकारण करण्यात आलं, अशी एक टीका भाजपकडनं होत होती. ह्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? कुठं गेली काँग्रेस पक्षाने? कुठं केलं असं राजकारण? भाजपचा आरोप आहे. ते करू शकतात आरोप, त्यांची मानसिकता जशी आहे तशी ते बोलतात. आपण जसे असतो ना तसेच इतरही वागत असतात असं माणसाला वाटत असतं. जातीपातीचं धर्माचं राजकारण कोण करतं, त्याची आड घेऊन राजकारणात राजकीय पोळ्या कोण भासतं हे सगळ्या लोकांना माहिती आहे. मग आपण जसं वागतो तसंच कदाचित इतरही वागत असतील असा समज माणसाला नेहमी असतो. कावीळ झालेल्या माणसाला सगळं पिवळं दिसतं असं म्हणतात, तसं त्यांना तो कावीळ झाला आहे, त्याच्यामुळे त्यांना पुढचीही माणसं पिवळी दिसतात. खरं तर त्यांचे डोळे पिवळे झालेत, माणसं आहेत तशीच आहेत. परंतु कुठंही कशाही पद्धतीचं अशा पद्धतीचं राजकारण किंवा तशी कृती किंवा तसं वक्तव्य हे कधीही काँग्रेस पक्षाकडनं झालेलं नाही, घडलेलं नाही. तुम्ही करता ह्या सगळ्या गोष्टी. आता निवडणुकीच्या राजकारणामध्ये उमेदवारी देताना काही गणितं घातली जातात. ते गणित लातूरमध्ये काँग्रेसकडनं घातलं गेलं आणि यशस्वीरित्या त्याला राबवलं गेलं. फक्त गणित घालून यशपत्रात पडत नसतं. जे गणित घातलं आहे त्याला सिद्ध करण्याच्यासाठीचे प्रयत्न, व्यवस्थित रणनीतीसुद्धा आखावी लागते आणि त्यांना मतदार राजाचा लोकांचा आशीर्वाद लाभावा लागतो. आणि ते सगळं काही लातूरच्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाबतीत आणि काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घडलं, एवढंच त्याच्यामध्ये आहे. बाकी जे काही आता तुम्ही मुद्दे माझ्यासमोर मांडले, आता संविधानाचा मुद्दा काँग्रेसने थोडीच मांडला आहे. तुमचेच लोक बोलले की आम्हाला 400 जागा का पाहिजेत, तर आम्हाला संविधान बदलायचं आहे. अहो मी तर म्हणतो ह्याच्या पुढे जाऊन म्हणतो माझं तर वक्तव्य ह्याच्या पुढे जाऊन आहे की फक्त ह्यांना बदलायचं नाही आहे, ह्यांना संविधान संपवायचं आहे. ह्यांना स्वतःचं एक नवीन संविधान, तुम्ही आता बघा संसद जुनी होती, ह्यांना नवीन संसद हवी आहे. ह्यांना प्रत्येक मोदीची छाप असलेली प्रत्येक गोष्ट हवी आहे. संविधानावरती जे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लिहिलं गेलं आहे ना, ते सुद्धा पुसून ह्यांना मोदींचं नवीन संविधान भारतामध्ये आणायचं आहे, अशी ह्यांची वृत्ती आहे. ह्यांना फक्त संविधान बदलायचं नाही आहे. माझं तर स्पष्ट मत आहे आणि माझा ठाम आरोप आहे की यांना फक्त संविधान बदलायचं नाही आहे, नवीन संविधान निर्माण करायचं आहे की जे मोदीने दिलेलं संविधान असेल. आपण पूर्ण ह्यांचा 10 वर्षाचा राजकीय प्रवास बघा, प्रत्येक जुनी गोष्ट पुसून स्वतःची नवीन गोष्ट निर्माण करण्याकडे ह्यांचा कल आहे. सगळीकडे आपण बघा, प्रत्येक कृती त्यांची तशी आहे. संविधानाच्या सुद्धा बाबतीत माझं प्रामाणिक मत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ह्यांना पूर्णपणे संपवून बाजूला सरकून एक नवीन मोदीचं संविधान, प्रत्येक गोष्ट मोदीची, सरकारसुद्धा मोदीचं, भारतसुद्धा मोदीचा आणि आता नंतरचं संविधानसुद्धा मोदीचं, अशा पद्धतीची सगळी वाटचाल होती. ही वेळीच लोकांनी ओळखली. दलित समाज हा बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या मंत्रामुळं समजदार झाला, सुशिक्षित आहे. दलित समाजातल्या जे सुशिक्षित इंटेलेक्च्युअल लोक ज्याला आपण म्हणतो, बुद्धिजीवी लोक, त्यांनी हा सगळा डाव ओळखला की हा प्रवास कुठं चाललेला आहे आणि त्यांनी त्याला रोखण्याच्या संदर्भासाठी म्हणून जे काय म्हणून त्यांना करणं शक्य होतं ते त्यांनी केलं. आणि त्याची फलप्राप्ती ही झाली की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, मोठ्या प्रमाणामध्ये धर्मनिरपेक्ष भारताच्या संविधानाला मानणाऱ्या लोकांची उमेदवार, पक्षांचे उमेदवार हे त्या ठिकाणी निवडून आले. नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला फटका बसला. 282 खासदारानंतर 203 खासदार होते 2019ला, आता 240 खासदार आलेले आहेत. 303. हा संविधानाचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फक्त लातूरच नाही, फक्त महाराष्ट्रच नाही, तर देशामध्ये ह्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसला. आणि त्याच्यामुळेच समाजवादी पार्टी असेल किंवा इतर जे पक्षाच्या ज्या जागा निवडून काँग्रेसच्या असतील, हे त्याचीच फलप्राप्ती आहे, त्याचाच परिणाम हा. सर, या निवडणुकांचा निकाल येत्या काळात ज्या राज्याच्या विधानसभाच्या निवडणुका होणार आहेत त्यावर नक्कीच पडणार आहे. तर येत्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी राहील का, टिकेल का आणि काय कॅल्क्युलेशन असतील पुढं? नाही, याच एक मोमेंटम असतो.
आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एवढ्या चांगल्या जागा म्हणजे महाविकास आघाडीच्या आलेल्या आहेत, तर हा जो पॉझिटिव्ह मोमेंटम आहे हा घेऊनच ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाणार आहेत आणि ह्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या बाजूने विधानसभेच्या निवडणुकीत येणारच आहे. मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं तिकीट वाटपात नाही चुकली, जागा वाटपात नाही भांडली, तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या 180 ते 200 जागा यायला मला वाटत नाही की काय हरकत आहे म्हणून. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश असंच यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळेल ह्या गोड गैरसमजामध्ये कुणी राहू नये. प्रत्येक निवडणुकी वेगळी असते, वेगळ्या मुद्द्यांवरती लढली जाते. स्थानिक परिस्थिती प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगळी असते. ते सगळं व्यवस्थित हाताळावं लागतं, मेहनत करावी लागते, बारकावे पाहावे लागतात, रणनीती आखावी लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तम उमेदवार निवडावे लागतात. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तम उमेदवार, लायक उमेदवार, जो लोकांना हवा आहे, जो लोकांच्या मनामध्ये, जसा लातूरमध्ये दिला, जसं सोलापूरला दिला, ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने म्हणा किंवा महाविकास आघाडीने म्हणा त्यांची उमेदवाराची निवड खूप चांगली होती. प्रत्येक ठिकाणी योग्य उमेदवार निवडल्याचा सुद्धा फायदा महाविकास आघाडीला झाला. असेच जर योग्य उमेदवार त्यांनी जर विधानसभेला निवडले तर निश्चित या निकालाचं फळ हे विधानसभेच्या सुद्धा निवडणुकीमध्ये त्यांच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. 180 ते 200 जागांपर्यंत महाविकास आघाडी मजल मारेल असं मला वाटतं. मनोज जरांगे पाटलांचं परवाचं एक स्टेटमेंट माझ्या वाचण्यात आलं की तर आम्ही विधानसभा निवडणूक लढवू, ह्याच्याकडे कसं बघताय? आता ते जरांगे पाटलांचा किंवा त्यांचे जे समर्थक आहे ते नेहमीच म्हणतात की मी समाजाला विचारून माझी भूमिका ठरवत असतो. जर मराठा समाजाला त्यांनी विचारलं आणि मराठा समाजाने त्या दृष्टीने त्यांना कौल दिला की बाबा तुम्हाला लढवलं पाहिजे तर ते लढवतीलही. परंतु ते समाजाला विचारल्याशिवाय काही करत नाहीत, अशी आत्तापर्यंत त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे. आणि पुढच्याही भविष्यामध्ये ते समाजाला विश्वासात घेऊन त्यांना विचारून जे काही त्यांना योग्य वाटतं ते करतील. ते करतील किंवा नाही करतील हे आपण आज सांगू शकत नाहीत किंवा सांगण्याचं काही कारण नाही, तो आपल्याला अधिकार नाही. तेही स्वतः कधी म्हणत नाहीत की मी असं करीन, मी तसं करीन. तेही नेहमी असं म्हणतात की मी समाजाला विचारेन, समाज जे काही मला आदेश देईल तसं मी पालन करेन, असं नेहमीच त्यांनी सांगितलं. अमित देशमुख यांचा आपण मगाशी उल्लेख केला की आता राज्याच्या नेतृत्वाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. परवा माझ्याकडे एक इनपुट आहे की 7 विधानसभांसाठी अमित देशमुखांची यंत्रणा कामाला लागलेली आहे. लातूर जिल्ह्यातले 6 आणि लोहा कंधार 7 या 7 विधानसभा क्षेत्रात पूर्ण ताकदीने अमित देशमुख निवडणूक लढवणार आहेत. काय वाटतं तुम्हाला? लढली पाहिजे. आपण जर राज्याचं नेतृत्व करायला चाललो, आपण जर मराठवाड्यासारख्या एका रिजनचं नेतृत्व करायला चाललो तर आपल्याला स्वतःच्या जिल्ह्याचं तर नेतृत्व पुढहून केलंच पाहिजे. त्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आल्याच याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहायलाच पाहिजे. पण मला वाटत नाही की ते फक्त 7च ठिकाणी कामाला लागले असतील. अमित देशमुख साहेब जेवढे तुम्हाला पत्ते दाखवतात तेवढे त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या आस्तींमध्ये असतात. ते तुम्हाला जेवढं दाखवतात त्याच्यापेक्षा जास्त आणि वेगळ्या पद्धतीची तयारी त्यांची चालू असते. मला असं वैयक्तिक वाटतं की नांदेड जिल्ह्याच्या संपूर्णच जागेची एक पद्धतीने मानसिक तयारी, म्हणजे डोक्यामध्ये आपण तयारी करतो ना की काय करता येईल, आणि एकूण मराठवाड्यामध्ये पुढे चलून माझ्याकडे मराठवाड्याची जबाबदारी काँग्रेस पक्ष देऊ शकतो या विचारापोटी त्यांनी मराठवाड्यामध्ये सुद्धा जेवढ्या काही विधानसभेच्या जागा असतील त्या सगळ्यांच्या बाबतीमधले आढावे. समजा धाराशिव जिल्हा आहे, आपला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये तुळजापूर आपल्या बाजूलाच येतं, शेजारीच येतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय मी करू शकतो याची तयारी ते करत असतील. आणि काँग्रेस पक्षाला लातूर जिल्ह्यामध्ये माझा स्वतः राजकीय कयास असा आहे, अतिशय उत्तम वातावरण आहे. जसं मी मराठवाड्याच्या बाबतीत म्हणालो होतो की 6 किंवा 7 जागा महाविकास आघाडीचे निवडून येतील, तसं मला असं वाटतं की लातूर जिल्ह्यामध्ये, लोहा कंधार तर आपल्या जिल्ह्यामध्ये येत नाही, पण लातूर जिल्ह्यामधल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 5 ठिकाणी तर 100% काँग्रेसला संधी, महाविकास आघाडीला संधी आहे. आणि जर व्यवस्थित जर सगळं राहिलं तर 6च्या 6 जागासुद्धा लातूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडी जिंकू शकते. इतकं पोषक वातावरण हे लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्यासाठी आहे असं मला वैयक्तिक वाटतं. जुळून आलं पाहिजे सगळं, उमेदवार असतील, हे असतील, ते असतील. भट्टी जर जमून आली तर निश्चित आपल्याला उत्तम चवीचं खायला मिळेल, ह्याच्याबद्दल काही माझ्या मनामध्ये शंका नाही. धन्यवाद सर. भारत सत्ताशी इतक्या दिलखुलास गप्पा मारल्याबद्दल. अनेक विषयांवर आपण अशी परखड अशी आणि मनसोक्त अशी उत्तरं दिलेली आहेत. तर हे होते अभिजित देशमुख. यांच्यासोबत मी लातूरचं, महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाबद्दल, मागच्या लोकसभेच्या निवडणुकांबद्दल चर्चा केलेली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत काय काय होऊ शकतं याचा अंदाज जाणून त्यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न केला आहे. असेच वेगवेगळे अपडेट घेऊन आपण भेटत राहणार आहोत. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.